बुडबुडे बाबा की जय हो, बुडबुडे बाबा की जय हो. बुडबुडे बाबा, भावकीला घोडा लावायचा आहे. आमच्या घरातली साडेसाती त्यांच्या घरात लावायची. या बोला किती कोंबडं कापू. जर आमच्या घरातली साडेसाती त्यांच्या घरात जात असेल ना, एक काय 4 कोंबडं कापतो, ती पण उलट्या पकाच. काय ग पूजा, बरोबर काय? बाबा झोपला काय? काय म्हणतोय मी? आमच्या घरातली साडेसाती त्यांच्या घरात गेली पाहिजे. काय पण पहिले तुझ्या तर घरातली साडेसाती निघू दे, मग आमच्या घरात येऊ दे. बालिके, तुझ्या मनासारखं होईल. फक्त उद्या कोंबडा कापावं लागेल आणि कोंबडा कापताना जर मध्ये अडथळा आला तर तुम्हाला पण घर सोडून जायची बारी येईल. ही तर पाहिजेत ना मला अडथळा. आणि कसा आणायचा मी बघतो की. तुम्ही काळजीच करू नका. असा कोंबड्याचा नियोजन बंदोबस्त करतो. पकड सुद्धा काय त्याचा वास सुद्धा गेला नाही पाहिजे त्यांच्या रानात. महाराज लयच बड्या मारतोय ग. तुमचं काय दक्षिणा बिक्षिणा द्यायचं काय महाराज? तुमच्या मनाने 400 वर्ष कस काय जिवंत राहिला. काळजी करू नका. दक्षिणा दक्षिणा आहे. हा गाय आया पुरेकडे हो का पैसा लय पैसा. काळजी करू नका. हा घ्या 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 घ्या. उडून जाईन नोट. 100च मागाय चालू आहे. अडथळा नाही आला पाहिजे. नाही नाही नाही. काय काय बाबा, लयच घराला भाव केलं माझ्या. चिटकूनच लव चंबुकासारखं बसला होता. काय भान लयच कानात गुल्लू 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 बघतोय. तास झालं. काय भानगडे? त्यांच्या घरातली साडेसाती काढायचे 100 रुपये दिले त्यांनी मला. 200. त्यांच्या घरातली साडेसाती काढली ना, ती साडेसाती पुन्हा त्या भावकीच्या घरात गेली पाहिजेत. छे छे, असली काम आम्ही करत नसतो. आमच्या खानदानात सगळ्या आजा पंजापासून असलं काम कोणी केलं नाही. एकनिष्ठ आम्ही, एकनिष्ठ. हे 400 घ्या, पण परदेशनं उपाय सांगा. उद्या ती म्हसुबाला कोंबडा कापणार आहे. फक्त मध्ये अडथळा घाला, सगळं तुमच्या मनासारखं होईल. वाटोळ करण्यासाठी काय घेता? एकनिष्ठी माणसाकडून तुम्ही लय करून घेतलंय. ह्याच्यावर आणत नाही करणार बाबा. हे 1000 रुपये तुम्ही माग सारखा. मी बघतो आता काय. बाबा बाबा तर लय जाल निघलं की र. 1000 रुपये ठेवलं त्याच्या आईला. मुंडकं आणायला चाललं की ते भावकीचं. बाबा वाज झालं. तुम्ही काय तर खेळ आणलो टांचाल. जावा, मी माझ्या पद्धतीने बघतो आता. गुलाल तुझ्या डोक्यात फरक पडलाय काय? अरे सिंदूर आहे, सिंदूर नीट बघ. सिंदूर काय सिंदूर आहे हो? आये इकडे तिकडे कुठे बघते? कोंबड्याकडे बघ, फक्त कोंबड्याकडे. मी कोंबडा तुमच्या दोघांच्या भरोश्यावर ठेवून चालू आहे 2 तासासाठी. कळ का? हा बघा, कोण तुम्हाला बोलवील, काहीतरी खायला बियाला घालील, कोंबडा घेऊन जात्याला, अडथळा आणत्याला देव देवाला. कळ का? एकतर जळ कुठे आपल्या आसपास लय हाय ते. आपा आये ध्यान ठेवा व्यवस्थित कोंबड्या. हो जरा हे कोंबडा चांगला सांभाळते. नीट नीट का सांभाळा, पिंजऱ्यात घालून ठेवा. कळलं का? बरोबर. आपा डोळ्यात तेल घाला. काय इथं काय बोलत बसलाय तुम्ही? का? आहो तिकडं देवाची तयारी करायची, निवद बघायचं, शिंदराची. चला कोंबड्याचं बघायला नको का? काय तर चला बघते. नीट कोंबड्या बरोबर चांगली सांभाळते. खायला घाला. सांभाळते. अगं तू असं राहिल्यावर कसं मी कसा तीर धरायचा? प्रेक ही नवरा अजून जिता या भावकीचं वाटोळ करायला. तू नको टेन्शन घेऊ. तू रडायचं बंद कर आधी. ज्याला या भावकीच्या आजपर्यंत लग्न झाल्यापासून बायकोच्या डोळ्यात पाणी कधी बघितलं नाही. पण ह्याच्यामुळं तू डोळं पुस पहिलं. डोळे पुस पहिलं. हे बघ, आपण काय करू, एवढं झंझट घेण्यापेक्षा ना डायरेक्ट कोंबड्या सोडून देऊ. भाऊ कसा देव करतोय, कशी ह्याच्या घरातली साडेसाती निघते. अहो ते पण केलं असतं ना, पण ते 2 वॉचमन ठेवलेत ना खरोड्याला राखण. कोण? ते तुमचं आई बाप ठेवलेत का? मग आपण जरवेळीची आयडिया वापरू. मला नोकरी लागली म्हणून पेढं वाटायचं. कशी वाटली आयडिया? 1 नंबर आयडिया. काय गुलाल हे चित्र राहायला सकाळपासून लागा तुला मी उराव घेऊन फिरतोय आणि मलाच उलटे बोलतोय. मला आडवं लावतोय, वरनच फेकून देतो तुला. हे बघ हे ना डायरेक्ट पेडवाट पेडा प्रेगा आई बापाला पेडा दे. वाट खा ये गोड पण कर. नोकरी लागली. दातीच घे. तुला फक्त पेड वाटायला सांगितलं होतं. नोकरीच कशाला सांगितलं? भाऊ की जलते आधीच. पेडवाट पेडा. जरा मामा पेढा खा. आय
विचार ग कशाची नोकरी त्याला. अरे सोमा अचानक कशाची नोकरी लागली तुला? अगं अचानक आहे तुझा पोरगा असं अचानक धक्का देत असतोय, असं सांगून नसतंय गावाला आपल्याकडे. कसं वाटलं सरप्राईज? नोकरी कुठली आणला तवा आणला असतं देवळातलं पेढा उचलून वाटायला लागले. तुमच्यासारखं भिकारी काय नाही. आम्ही पण 10 वर्ष झालं बघतो नुसतं पेढच वाटतंय. काम काय करतो? आहे मला घरात बसून जॉब लागलाय, मग घरात बसून जॉब घरात करतो. बसून job. भिकाऱ्यागत कोणाच्या बांधाला कुठं जात नाही. घरात बसून कोंबड्याच्या गोपाळतो का? 1 लाख कमवतो. चल 1 लाख रुपये प्रियंका, कमावतो. जळणारी जळू दे, फक्त हवा आपली आहे. अवकात नाही. 1 लाख रुपये लागला कमवायला. वरडू दे. हे पूजा बोंबाल. अजून एक कोंबडा मागव. कुत्रा. तू कोंबडा मागव अजून एक. तू आहे तू बस कोंबड्या राखर बस. आलो मी दिवृषी घेऊन आलो. भला मोठा एक करतो आता. अजून 2 कोंबडा आणू उलट्या पकडायचं. चल चला गोडाच लावतो ह्याला. गुलाल आहे गुलाल. हे बघ मग इकडे आता जर तू ह्या गुलाला सिंधू जर नाही म्हणलं ना तर तुला मी हेच ठेवून जाईन. हे बग जल्लूच लगे ही गुलालच नाही मग सिंधूलाच आहे. सिंधू आहे मग मगाच्या जरा मला हे गुलाला सारखा कसं काय दिसतोय? हा कसं काय दिसतोय? काय झालं काय गाबडा मारतो तुला. हे बघ कशाचा पेड ऐकून पोराला नोकरी लागली असं ना कशाचा का हवा आता. प्रियंका आपला प्लॅनिंग सक्सेसफुल झालेला आहे. पेड्याने काम केलेलं आहे. गपचूप जा आणि कोंबडा सोडून ये, मी लक्ष ठेवतो. जा. हो मी असले कोंबड्या कुत्रे नाही सोडत. मी वाघ आणि सिंह सोडते. आता डायलॉग बाजी बंद करते. ही वेळ आहे का? बस मी येतो सोडून, लक्ष ठेव. माझ्या बरोबर कोंबडा कापतो काय? अरे सोमा अरला का तुमच्या विश्वासा बँका उड्या ठेवा. हा कोंबड्या सुटून चालवत आहे. मी तिकडनं लक्ष दिलं. माझी बायको म्हणली जावं का म्हणली भाऊजींचा देव देव थांबन. तो चालला होता सुटून. धर आहे नसते उठली. कोंबडा काय हाती लागतोय त्यांच्या. प्रियंका कोंबडा कुठे आहे? कोंबडा कोंबड्यात जाऊ दे. त्या पेड्याची एक्सपायर डेट बघ का डुप्लिकेट पेड दिलं काय की आपल्याला. काय झालं? औषध आणि कामच केलं ना ग पेड्यात. तरी मी तुला म्हणत असतोय पेज जाऊ नको पेज जाऊ नको. आज पिऊ नको म्हणलं तरी तू प्याला. अरे नाही लागा पांडू तुझ्या गायची. गळा कुठं खाली वर गळा असतो. अरे वा 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 आपा नेमकं वॉचमॅन सारखं उभा राहून कोंबड्याची राखण केली गाड्या. माझ्या तर जीवात जीव आला. मला वाटलं कोंबडा राहतोय का नाही. अरे माझ्या जीवात जीव नाही आला. ह्याला घेऊन जीव चालला होता. कोंबड्याला बघून जीवात जीव आला. हे घे सामान तर इकडे. काको कोंबडा आण इकडे. मी सांभाळतो चांगला. अरे माझी नाही लागा अजूनच समज आहे. आपा तुम्ही आता घर सांभाळा. आम्ही कोंबडा कापून आलो मसुबाला. आऊ साहेब हे बघा तसं का हागा बसला खाली बूट टाकवा की. हे मसोबा दिसतोय का तिथून पुढं तसलं खापराट त्याला वाटून दिलंय. शल्क मी घेतलंय. माझ्याच बापाचं रान हे. बसा बूट टाकवा खाली. अरे सोमा फक्त तू का नाही मला पुरावा दे. पुरावा साहेब बघा आता कसा कोंबडा गसकवला. पकड इकडं उडून येते ती समधी सुविधा केली मी. पकड गवली की असा घोडा लावा त्याला. उपजार आला नाही पाहिजेत परत त्याला. कसा देव होतो बघू. अरे, हे बुंगळे हवालदार म्हणते ती मला. अरे एक बुंगळ करून मारतो बघ तू. मसुबा इकडे इकडे आहे कृष्णा वाज चाल तर इकडे कुठं तर वाचा एवढ्यात मसुबा राखतो काय वाज. डांगडी टोकड डांगडी टोकड. माग सर बघ आल्यात कृष्णा अरे पुढे जाऊ नको. अरे ती बाहुकीचं रान आहे. पाऊस सुद्धा ठेवायचं नाही तिकडं. हा हे बघ मसुबा हे ते आपला बांधा. मसुबावरती असा लाल भडक गुलाल टाक मुठभर. बावकीचं वाटोळ होऊ दे. असं कुकू टाक. आपली साडेसाती त्यांच्या घरात जाऊ दे. असं 7-8 उदबत्या लाव. बावकीने घरदार इकून तिकडं भिकाला लागू दे. तू हळद पण टाक. हे बावकीचं रंग पांडू काय याला का बावकीचं वाटोळ करायला पटांगण करायला 5.5 किलोचा कोंबडा कापायची काय गरज आहे? मग 35 रुपयाची बाटली मला दे. मी वाटोळ करून टाकतो. सपाटच करतो बावकीला. अरे असं ओळखू येईल र. अशी करणे केलेली त्यांना घंटा ओळखू येणार नाही. हे पूजा दे. अरे खसकाव ना. अरे कुणाला खसकवतो आता? कोंबडा खसकव की. हा कशाला आणलाय साहेब कोंबडा कापला. हे थांब
थांबा 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 कोंबडा खसकू नका सलीमबाई. काय झालं काय एक मिनिट. गो खायला भावकी आली बघ तिकडं रोटीच्या आड लपून बसली या. मला वाटलंच होतं, डाऊटच होता मला. 100% अडथळा आणणारच कोंबडा कापायला. हाय बाई चांगल्या कामाला आलीच आडवी ही. अगं ही काय आपल्याला जगू देणार नाही, मरू देणार नाही. ह्याला चांगला सिंदूरच लावतो बघ पूजा. एक काम करा, आपण एक गुलाल बिलाल सिंदूर थापू, कोंबडा कापला असं दाखवू आणि इथून कलटी मारू. तुम्हाला मजा दाखवू का? हा चला 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 पाया पडा. बघितलं का दिशा असं असतं माझं. चल 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 चल. देवा पाच आमच्या कृपा करा. अरे काय झालं माझं? ही बघा पकड, चला तुम्हाला दाखवतो. ही त्याला पहिले अटक करा. ही पकड ओय आला का? अरे सोमाला का इथं एक पकड नाही की रे. थांबा थांबा, उडून आला असं पुरे. अगं दातीच के बघती काय, बघ की पकड कुठे गेली. पकड कुठे गेली? बघा बघा कशी पकाड हुडाकत्यात कोंबडा कापलेली. आता कोंबडाच कापला नाही तर काय घंटा भेटेल का ह्यांना? हडका हडका मर्रा म्हणाव. अरे पांडू तूने उसको खाने के लिए नहीं बुलाया होगा, इसके वास्ते वो वैसा कर रहा है. अरे खाने के लिए खाय. सांग पूजा काय झालं ते एकदा. कशाला म्हणजे त्याला जेवायला भाकरी करू करू माझा हात दुकान ना कालवण तीच करत बसू का? मरण की मी. तू काय बी कर पण पुरावा काहीतरी दे मला. हुडका म्हणा मर्रा. पकड पाहिजे वय. मला पकडायची गरज आहे वे. एवढी चपटीची सोय झाली. ए काय म्हणला? काय नाही जरा जाऊन तू कुठं? अरे माझ्या हृदयाला प्रेशर आलंय मला लगवीला. लघवी आल्यावर हृदय प्रेशर येतं, किडनीवर येतं. साहेब आता तुम्हीच काहीतरी करा. हो साहेब. कोणाला कशाची गरज आहे ना मला लगेच कळतं. मी कशाला आहे मग? अय बाबा, अरे काय रे इकडे काय करतोय? हा? हे वायरमॅन इकडे काय करतोय? अय बाबा, ही वायरमॅन दिसतंय ना तुला? पोलीस दिसत ना काय? साहेब एका गाडीत गोळा घाला म्हणजे याला कळत पोलीस आहे का वायरमॅन आहे ते. कायला काय चेष्टा करतोय? काठीत ना कुठं गोळ्या निघतात. हा? मग काठी घाला ह्याच्या गाडीत म्हणजे ह्याला कळत. चेष्टा कॉमेडी. नासकिया तुला इथं चेष्टा सुस्ती. इथं भावक्याचं काय फुल टेम्परेशन मध्ये मी. पांडवनं मसुबाला कोंबडा कापला होता. हा त्याची पकड आहे ती मला जबाबदारीचं काम दिलं. ती म्हणला लांब टाकून ये. आता ही चा सोडू नको, पकडाय ती चांगला पुरावा आहे बघ. मक्या ही चपटी आणि वरनं अजून किती द्यायचं बोल. हा बोल. ए बघ थांब. हा, हा. आता एक आणि दोन पकड मी एकच बसत ना. उगतच बोल. उगतच देऊन टाक की पिशवी दे इकडे थांबाली कर आणि पैसे बोल. इथं निक निक पाया पडतो. अशीच कृपा असं आडनाव काय म्हणलं? बोंगळे बोंगळे. मग कपडे कशाला घातले ती? काय साहेब घ्या पकड. आता लगे अशी यूज करतो. घ्या पकड कसं होतं. अरे सोमा, हा अरे कोंबडा पांढरा पकड काळी. अरे काय माझी नोकरी घालवतो का बाबा तू? त्याच्या आईला सका घ्या की बागून या जाव. कसं लागा भाऊ त्याला पांढरा कोंबडा नेहायला का डोळ्या देखत काळी पकड. शेवटी ह्या पेताड्याने मक्याने फसवलं मग घोडा लावला आपल्या आईला सका. काहीतरी करायला लागतंय. मी आलो धार मारून तर तू बघ त्या पकडायचं बघ काहीतरी. बरोबर या दार मारून करतो काहीतरी नियोजन. पुरावा बघ त्याच्यामध्ये दाव का तू त्याला कसा बघ बांबूच घालतो बघ त्याच्यात. प्रियंका आता काय करायचं? पांढरा कोंबडा काळी पकड. प्रियंका आता एकच पर्याय. सॉरी अरे बायको का बिताडे तू कसलं ग म्हणायचं ही मेकअप. प्रियंका तुझा मेकअप ह्याच्या उतरवला. आता तू साहेबाची वाट बघ. मी इथं पकड इसकटून घेतो. उठ उठ. ह्याला नाहीतर ह्याला मुंगळा करायचा कोणाला तरी. जाऊ तिकडं. साहेबाला काय झालं? जातीच की बिलो की मी कसला? हा ते साहेब मला बघूनच पडलं नाही बिन नाही तर काय होईन बिचारे. जीव गेला असता की. आता माझ्या गांडी काट फुटलं तुला बघून. याला गेलं वाटतंय काय. अंगावर पाणी टाका तोंडावर पाणी टाका. तोंडावर पाणी. आता पाणी इथं आहे का? कुठनं आणायचं? प्रियंका आता वेळ यायला केलं ना वन असाल सीता तोंड तिकडं काय.
उठलं 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 साहेब उठलं साहेब सुद्धा आले साहेब उठा उठा साहेब साहेब उठा बोत नाही आलाय कसलं बायकोला मी पण बेलतो उठा अहो तिथं पकाड फिकाड मी टाकले तुम्ही बेहताय पाणी 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 आता पाणी कुठलं येतं मग माझ्या तोंडा मारलेलं ती संपलं आता 2 तासाशिवाय ती नळाला पाणी येत नाही जाऊ दे आता बर चला मी पकड फिकड टाकलं काठी घ्या साहेब अरे काय भानगड बिनगड केली नाही ना तू हे नाही अरे पिशवी ओळखीची ते पोलीस घेऊन आलाय काठी घेऊन आलाय काय केलं नाही ना तुझ्या गाड्याची ए गावावर आहे रे 3 वेळात खाली कुठं हात नेतो काय भानगड आहे साहेब हा. मी काय जास्त बोलणार नाही हा. नाहीतर रक्ताचं पाठवा त्या नेता इथं रक्ताचा पाठवा हे जर माझ्या रानात पाऊल टाकलं तर तुम्हाला सांगतो साहेब हा. काढली तरी नाही झालं यांचा देवदेव तिकडं जाळ करायचा ना माझ्या रानात अशी पकड उडून आली आणि 3 एकर ऊसाच्या आईला गोडायला आपल्याला 3 एकर नाही 1.5 एकर आहे 1.5 एकर 2 गुंठ असू दे पकडायला किती लागतंय बोटभर हात अरे तुम्ही दोघं बी कालवा कर नका हा डोंगळे हवालदार म्हणते ती मला काय बोंगळे करून हाणे येते पण आमची काय चुकीच नाही चुकी कशी नाही पुरावा इथं नाही काय पुरावा आहे? साहेब कोंबडा कापला माझ्या रानात पकड उडून आली दरवर्षी अशी पकड उडून ऊसाच्या आईला गोडा ही पांढरी पकड पांढरे पकड हो बघ हे बघा पांढरी पकड आहे बघितल्या त्याचा पांढरा कोंबडा आणि पांढरी पकड पुरावा दिला साहेब बाकी तुम्ही बघा. असं का 1 मिनिट साहेब इकडे या ओ सूर्य के साथ मुर्गा लाव इधर ला 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 लाव लवकर जल्दी उशीर हो गया हे का साहेब आम्ही कोंबडाच कापला नाही ह्याने कुठला पकड आणले हा? कोंबडा जिथं आहे साहेब खोटं बोलताय ही पकड येड आहे काय मी ही पांढरी पकड दाखवाय खोटं बोलताय की कोंबडा इथं जिथं आहे की जिथं असलं मग पकड कशी रानात आली माझी मला काय माहित नाही पकड कुठं आणले कुठं आणली पकड तू पकड का ही मला मक्यान दिली मला तुला मी पहिलेच म्हणलं होतं काय घोटाळा केला का काय घोटाळा केला खरं सांग अरे तू सांग आपला कोंबडा कसलाय पांढरा आहे पांढरा आहे का नाही हा मी पकड दिली हा पण काळी पकड दिली काळी पकड दिली माझा पांढरी पकड आहे, साहेब मी कशाला खोटं बोलन तुमच्या गळ्या शपथ अरे पण कोंबडा जिथं आहे की तिथं कोंबडा नाही, 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 कसं झालं नाही. मला काय माहित हे कुठं बघा झालं? काहीतरी भानगडे पकड्यात गोळ्या साहेब तुम्ही पकड चेक करा पकड काय खरा विश्वास नसला माझ्या पांढरी करा पकड दोन काढा पकड्यात गोळ्या काय म्हणायचंय दोन कशाला हा? दोन कशाला असंच बघा की. नाही, नाही, नाही. डोळं गेलं काय तुमचं असंच बघा की असं बाय जा पाणी लेके आ उधर से आणो लवकर आणो पकड दो अंगलट येतोय काय खेळ अंगलट येतोय वाटतंय कोंबडा जिथं. पकडा हमारे आला का? साहेब बघता काय जरा त्यांना वारा लावला त्यांनी भाऊकीच्या तर राहायला आता त्याचं काय गॅरंटी नाही शिमगण दिवाळी एकदा नक्की को हिंदी बोलतोय सलीम बाय तू हिंदी बोल घरापर्यंत या बसली चल 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 तुला लायक आहे सुना मसुबा उठा के फेंक के झाले का इसको अभी